Yesterday we were talking about legal rights of women, and today we are going to see how these right. There are two types of right. बरोबर, दोन प्रकारचे राईट असतात प्रत्येक माणसाला. कोणते कोणते राईट असतात हे? दोन टाईपचे तुम्हाला आठवत असेल तर त्या दिवशी आपण तो फ्लो चार्ट बघितला होता, मी तुम्हाला दाखवलं होतं लिहून. एक असतो तो असतो कॉन्स्टिट्यूशनल राईट आणि दुसरा लीगल. करेक्ट, लीगल राईट. सो हे जे दोन राईट्स असतात त्यातले लीगल राईट आपण बघितले होते आणि ते कशा प्रकारे व्हायलेट होतात विमेनच्या बाबतीत तेही आपण बघणार आहोत. पण त्याआधी एक ऍक्ट जो काल मला एक्सप्लेन करायचा होता. इट वॉज माइन्स ऍक्ट 1952 अँड फॅक्टरीज ऍक्ट 1948. ऍक्ट जुने असले तरी त्यांच्याप्रमाणे जर समजा ज्या विमेन माइन्स म्हणजे खाणींमध्ये आणि फॅक्टरीजमध्ये काम करत असतील तर त्यांच्या सेफ्टीसाठी, वेलफेअरसाठी त्यांना संध्याकाळी 7 ते सकाळी 6 एवढ्या वेळात कामाला म्हणजे त्यांना कामापासून थांबवलं जातं. असा प्रकारचा हा माइन्स ऍक्ट आहे. किंवा आताच्या काळात जर समजा ती ऑफिशियल काम असेल तर त्या विमेनच्या जाण्या येण्याची, इव्हन सगळ्याच लेबर्सच्या जाण्या येण्याची सोय करणं, त्यासाठी योग्य प्रकारचं प्रोटेक्शन असणं हे गरजेचं असतं. वेन आय वॉज वर्किंग इन कॉर्पोरेट्स, माझ्या कंपनीमध्ये आम्हाला जाण्या येण्यासाठी कॅब होत्याच आणि कॅब बरोबर जर समजा संध्याकाळी 7 नंतर मी बाहेर पडले कंपनीतून, बिकॉज 7 PM इज अ लिमिट. 7 नंतर जर मी समजा बाहेर पडत असेल तर गाडी, कॅब, ड्रायव्हर आणि या सगळ्याबरोबर एक सिक्युरिटी गार्ड नेहमी असायचा. जेव्हा सगळ्यात शेवटी उतरणारी स्त्री ही म्हणजे सगळ्यात शेवटी जर स्त्री उतरणार असेल म्हणजे ती, ड्रायव्हर एवढेच दोघं जर कॅबमध्ये राहणार असतील, कारण लोक खूप लांबून लांबून येतात. सो इफ वो अगर लास्ट में उतरने वाली है देन उसके साथ साथ एक सिक्योरिटी गार्ड रहता था. ओके, तो वो मतलब हर बार मुझे भी छोड़ने के लिए सिक्योरिटी गार्ड, ड्राइवर दादा और मतलब मैं ऐसे कैब में रहते थे क्योंकि मैं पास में नहीं रहती थी. मेरा स्टॉप हमेशा लास्ट रहता था. सो दैट वाज अबाउट माइन्स ऍक्ट 1952, फॅक्टरीज ऍक्ट 1948. समजतंय तुम्हाला? सो आपण बघितलं, आता इथे तुम्ही जर प्रश्न बघितलेत तर बघा, विशाखा गाईडलाईन्स बद्दल जस्टिफिकेशन द्या, जस्टिफाय करा. नंतर PDVA ऍक्ट विषयी, प्रोव्हिजन्स विषयी सांगा. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि असे प्रश्न येऊ शकतात. सो स्टार्ट प्रिपेअरिंग नोट्स. मी तुम्हाला सांगतेय, देर इज नो स्लॅक अराउंड हिअर. तुम्ही जर हे लिहिलं नाही तर तुम्हाला खूप कठीण जाणार आहे, हे विसरू नका. ओके, देन देर इज दिस व्हायोलेशन ऑफ राईट्स ऑफ विमेन. हे सगळं मी तुम्हाला सांगण्याची परत परत गरज आहे असं मला वाटत नाही, पण ओव्हरऑल कितीतरी आपल्याकडे प्रोग्रेसिव्ह अशा प्रोव्हिजन्स जरी असल्या तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन हे सॅटिस्फॅक्टरी होत नाहीये, बरोबर. आणि त्यामुळे कस्टम्स, ट्रेडिशन्स, लोकांचं पॉवर ग्रज, जी शक्तीसाठी लोकांची असणारी तडफड, याच्यामुळे नेहमीच स्त्रिया नेहमी बळी पडत आल्यात. मग ते खोटे पुरावे देणं असो धर्मग्रंथांमधले, मग त्याच्यानंतर असं सांगणं असो की स्त्रीला काय करायचंय, चूल आणि मूल, बरोबर. आणि अशा कुठच्याही प्रकारच्या गोष्टीमध्ये आज फार मोठ्या प्रमाणावर चेंज होतोय. मला माहित नाही तुम्ही कशा प्रकारे युट्यूबवर व्हिडिओ बघता, काही बघता की नाही, पण तुम्ही जर आता कुठल्याही प्रकारे व्हिडिओ बघत असाल, जाहिराती बघत असाल, ऍडव्हर्टाइजमेंट, देन यू कॅन सी द social view regarding women is drastically changing and that's a very welcome thing. ओके, तुम्हाला जर माहिती असेल तर आपण सध्या प्राईड मंथचा भाग आहोत. कुणाला याविषयी काही माहिती आहे? एनिबडी? कुणी रिसेंटली बघितलं नाहीये ते रेनबो कलर्स वाला फ्लॅग? ओके, cool. So Pride Month is a month which is celebrated to make people aware about LGBTQIA+ community. ओके, सो ह्याच्याबद्दलची माहिती करून घेणं गरजेचं आहे. ओके, जर शक्य झालं तर मी तुम्हाला त्याच्याविषयीची व्हिडिओ फॉरवर्ड करेनच, पण लक्षात ठेवा की ह्या सगळ्या गोष्टी जगात बदलतात.
LGBTQ कम्युनिटी म्हणजे होमोसेक्शुअल, हेटेरोसेक्शुअल, असेक्शुअल लोकं एकमेकांबरोबर समाजात राहू शकतात. हॅपीली, हार्मोनियस पद्धतीने राहू शकतात. हे सांगण्यासाठी असलेला हा मंथ असं म्हणायला हरकत नाही. ओके. आणि आता मला सांगा, की ह्यातलं मी जे बोललीये त्यातलं काहीच कळलं नाही असे किती जण आहेत? मॅडम तुम्ही काय बोलताय प्राईड मंथ असं म्हटल्यानंतर काहीच कळत नाहीये आम्हाला. यू कॅन बी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय बोललीये ते? मी प्रश्न विचारले तर गोचा होईल हं. ओके. ठीक आहे. सो तुम्ही पण झोपलाय सकाळचे, मी पण झोपले. आपण आपलं नेहमीचं रुटीन सुरू करूया. नुसती बडबडवालं. हं? ठीक आहे. तुम्हाला जगाच्या माहितीची गरज नाहीये. मी तुम्हाला ती देणार नाही. इट्स दॅट सिंपल. So following table shows the incidence of crime against women and conviction rate in cases. तुम्ही बघताय तर अतिशय लो कन्व्हिक्शन रेट म्हणजे त्यांना दिलेला काय म्हणू ती केस लढवण्याचा आणि त्या अकॉर्डिंगली तिथे शिक्षा मिळेल ह्याला कन्व्हिक्शन रेट म्हणतात. इट इज अ पर्सेंटेज ऑफ अ केसेस कन्व्हिक्टेड to the cases in which trials were completed by the courts for crimes against women in the decade. आणि इन 2016 हा कन्व्हिक्शन रेट फक्त 18.9% होता. म्हणजे 100 पैकी फक्त जवळ-जवळ 19 केसेस अशा आहेत, की ज्या ॲक्चुअली पुऱ्या होतात. अदरवाईज ते अडकूनच राहिलेल्या असतात कोर्टात, त्याचं काही होत नाही. जर तुम्ही बघितलंत, देअर इज अ कॉन्स्टंट राईज इन द विमेन क्राईम ऑर इन्सिडेंट्स अगेन्स्ट विमेन. सो बघा, रेप जर 2015 मध्ये 34,000 होत होते, समथिंग 34,651. 2016 मध्ये ते 38,947 होतात. मॉलेस्टेशन मध्ये 82,422 होतं. मॉलेस्टेशन म्हणजे विनयभंग. तर ते 2016 मध्ये तो नंबर 2000 परत वाढलेला दिसून येतो. 2000 पुढे 2000 मोर 84,000 वर. ॲबडक्शन अँड किडनॅपिंग मध्ये सुद्धा केवढी तरी वाढ झालेली दिसते. अतिशय घाण प्रकार हा तुम्ही जर बघितलात तर. ते क्राईम पेट्रोल आणि अशा सीरियलमधनं ॲबडक्शन एकदम बघायला आपल्याला वाटतं बापरे! काय असं एकदम ग्लोरिफिकेशन नाहीये त्याला. 59,000 वरून 64,000 म्हणजे जवळ-जवळ एका वर्षात 5,000 पेक्षा जास्त किडनॅपिंगच्या केसेस वाढल्या. क्रुएल्टी बाय हसबंड अँड रिलेटिव्हज. क्रुएल्टी म्हणजे क्रूरता. जेव्हा म्हणजे पती आणि त्याच्या नातेवाईकांकडून छळ करणं हा जो म्हणतात ना, तो प्रकार आहे. सो तो आपल्याला इथे केसेस कमी दिसतायत. डझंट मीन गुन्हे कमी झालेत. ओके. सो डाउरी डेथ्स त्या पण तुम्ही बघताय, की त्या समहाऊ जवळ-जवळ सेम राहिलेल्या आहेत. डाउरी डेथ्स म्हणजे हुंडाबळी. सो ह्या सगळ्या गोष्टी विमेन्सचे राइट कुठे आहेत आणि कोणते-कोणते आहेत, की जे कशाप्रकारे ते व्हायोलेट होतात. सो रेप आणि अलाइड ऑफेन्सेस म्हणजे रेप आणि त्याच्यासारखे असणारे ऑफेन्सेस. ओके. विनयभंगासारखे. रेप इज द मोस्ट हिनस किंवा हायनस पण हिनस इज गुड. रेप इज मोस्ट हिनस म्हणजे किळसवाणा, अतिशय घाणेरडा प्रकार क्राईमचा कमिटेड अगेन्स्ट विमेन. रेप इज इसेन्शियली अ पॉवर क्राईम. मी तुम्हाला असंच सांगितलं, की सतत माझी पॉवर तुझ्यापेक्षा जास्त आहे, हे दाखवून देण्यासाठी केला गेलेला क्राईम. ओके. इट्स अ पॉवर क्राईम दॅट युजेस सेक्शुअल इंटरकोर्स ॲज अ टूल टू डेमॉन्स्ट्रेट डॉमिनन्स, बी इट इन अ फॅमिली, इन अ पॉलिटिकल ऑर सोशल स्फिअर. म्हणजे राजकीय, सामाजिक आणि घरगुती किंवा कौटुंबिक स्तरावरती माझा डॉमिनन्स दाखवण्यासाठी केला गेलेला क्राईम रेप असतो. त्यात सेक्शुअल इंटरफिअरन्स म्हणजे फिजिकली जवळीक साधून चुकीच्या पद्धतीने, अतिशय अनैतिक आणि अतिशय वेदनादायी पद्धतीने ही जवळीक साधली जाते आणि ते अतिशय चुकीचं आहे. तुम्ही असा विचार करा, जेव्हा आज आपण केस वाचतो, ऐकतो, अरे असं झालं, मुंबईत असं झालं, पुण्यात असं झालं, बिहारमध्ये असं झालं, यूपीमध्ये असं झालं, आणखीन दिल्लीत असं झालं आणि आपण असं म्हणतो, की "काय रे, काय असं काही व्हायला नको." पण जेव्हा अशा छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या इथे होत असतात, तेव्हा आपण त्याच्याकडे सोयीस्कर पद्धतीने दुर्लक्ष करतो. कितीतरी वेळा आपण नुसते चालत असताना समोरचा आपण इन द सेन्स कुठलीही मुलगा-मुलगी, स्पेसिफिकली मुलगी, कारण त्यांना पटकन त्याचा फील होतो.
कोणीतरी पटकन आपल्याला हात लावतंय, कोणीतरी पटकन आपल्याकडे बघतंय. हे असं कितीतरी मोठ्या प्रमाणावर म्हणजे अवलंबून नाही, दिसतं आपल्याला आणि आपण काहीही करू शकत नाही. या बाबतीत एक खूप सुंदर ॲड होती आणि मला जर सापडली तर मी तुम्हाला ती नक्की दाखवेन, की की हे होतंय, तुमच्या डोळ्यासमोर होतंय. ओके. आणि आपण बदललं पाहिजे. जर समजा आपल्या डोळ्यासमोर असं क्राईम होत असेल, देन वी शुड स्टॉप इट. आपण स्वतः तर ते सहन नाहीच केलं पाहिजे आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपण त्याच्यापासून लांब गेलं पाहिजे. असा जो एक पूर्वीचा ॲटिट्यूड होता, तो तो बंद केला पाहिजे. आपण या समाजाचे घटक आहोत. तुमच्या लक्षात येतंय? सो असे कोणते-कोणते असतात, की रेप ड्युरिंग चाइल्डहूड म्हणजे ती मुलगी किंवा मुलगाही छोटा असतानाच त्याच्यावर रेप होणं. मॅरिटल रेप म्हणजे लग्नात असताना जर समजा स्त्रीला शरीरसंबंध नको असतील, तरीही तिला ते करायला लावणं. कस्टोडियल रेप म्हणजे एखाद्या अशी जबाबदारी घेतलेली असताना त्याच्यावर केला गेलेला रेप किंवा तिच्यावर केला गेलेला रेप. रेप इन अ सोशल स्फिअर म्हणजे रेप बाय अ स्ट्रेंजर आणि अदर सेक्शुअल ऑफेन्सेस सच ॲज फोर्स्ड अननॅचरल सेक्स अँड फिजिकल असॉल्ट्स विथ द इंटेन्शन ऑफ कमिटिंग रेप. अत्यंत हीनस, अत्यंत किळसवाणी प्रकार. आणि मित्रांनो, तुम्हाला माझा आवाज किती ऐकू येतोय, तुम्ही झोपेतून जागे झालायत की नाही, या बाबतीत मला आत्ता काहीच करायचं नाहीये. कारण कदाचित मी होप करते ही व्हिडिओ जेव्हा मी YouTubeवर टाकेन, तेव्हा तुमच्यासारखेच कॉलेजमधले इतर काही लोकं बघतील. कदाचित तुम्हीच परत बघाल, कदाचित तुम्ही आत्ता ऐकताय. लक्षात ठेवा, अतिशय, अतिशय घाणेरडा, अतिशय माणुसकीला काळिमा फासणारा असा हा प्रकार आहे. कुठल्याही बाजूने त्याचं तुम्ही अ, काय म्हणू आपण त्याला कुठल्याही बाजूने समर्थन करणं या गोष्टीचं शक्य नाही. आणि त्यातून तुम्हाला कुणाला असं वाटत असेल, प्लीज कॉन्टॅक्ट मी. म्हणजे मला सांगा तुमच्या काय समस्या आहेत त्या. या बाबतीत काय प्रश्न आहेत. ओके. So on that note, the second one is trafficking in women. Okay, it is organized global crime that networks across nations and involves smuggling, abduction, deception, and bondage of several thousand women and girl children. सो विमेन ट्रॅफिकिंग मध्ये काय काय प्रकार येतात तुम्ही बघू शकता, की हे जागतिक स्तरावर असलेलं नेटवर्क आहे. एका देशात मुलीला किडनॅप करायचं, तिचं स्मगलिंग करायचं म्हणजे तिला लपवून परदेशात पाठवायचं. अतिशय फसवेगिरी करून तिला त्या जाळ्यात अडकवणं म्हणतात ना, तशा प्रकारे अडकवायचं आणि मग तिच्यावर अत्यंत फिजिकली अब्यूज करायचे, इमोशनली अब्यूज करायचे. फॉर ॲबडक्शन अँड किडनॅपिंग केसेस, सी द टेबल अबोव्ह आपण बघितलंय. द मेजॉरिटी ऑफ ट्रॅफिकिंग ऑकर्स फॉर अ कमर्शियल सेक्स वर्क and more than 60% of those trafficked into sex works are adolescent girls in the age group of 12 to 16 years. आज आपण adolescent एज वाढवूया. ते असतंच वाढलेलं. सो इट इज लाइक 21 वर्षापर्यंत असं मी म्हणू शकते. सो असं विचार करा 12 ते 16 असं त्यांनी म्हटल्याप्रमाणे एज ग्रुप किंवा त्याच्याही पुढच्या मुलींना जनरली लुअर करून, कधी-कधी फसवून, कधी-कधी चुकीच्या पद्धतीने किडनॅप केलं जातं, स्मगल केलं जातं. कधी-कधी त्यांच्यावर अत्याचार केले जातात आणि त्यातले 60% हे जे लोकं आहेत ज्यांना सेक्स वर्क म्हणजे वेश्या व्यवसायात उतरवलं जातं. तर ते सेक्स वर्क जे असतं ते ते त्यातले 60% हे एडोलेसंट गर्ल म्हणजे टीनेज गर्ल ज्याला म्हणतो आपण, नुकत्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या, नुकत्या शाळेतून बाहेर पडणाऱ्या अशा प्रकारच्या मुली असतात. सो दॅट इज ट्रॅफिकिंग इन वुमेन. देन देअर इज डोमेस्टिक व्हायलन्स. it is a violence that occurs within the private sphere, generally between individuals who are related through intimacy, blood or law. म्हणजे थोडक्यात तुम्ही बायोलॉजिकली रिलेटेड असाल, लग्न झाल्यावर जोडलेले संबंध असतील किंवा तुम्ही इंटिमेट पार्टनर असाल एकमेकांचे. सो त्याच्यातून जेव्हा घरच्या स्फिअरमध्ये म्हणजे जिथे तुम्ही सगळ्यात जास्त प्रोटेक्टेड असणं गरजेचं असतं, तर त्या प्रोटेक्टेड स्फिअरमध्ये जेव्हा अत्याचार होतो, तेव्हा त्याला डोमेस्टिक व्हायलन्स असं म्हणतात. हा अत्याचार फिजिकल, इमोशनल, इकॉनॉमिकल कुठल्याही पद्धतीचा असू शकतो. इट इन्क्लुड्स बोथ ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हायलन्सेस. ओके. म्हणजे कुणीतरी फक्त नुसते ऑर्डर देणं दॅट्स अ पॅसिव्ह व्हायलन्स आणि कुणीतरी ॲक्चुअली अॅट्रॉसिटी करणं, अत्याचार करणं याला ॲक्टिव्ह व्हायलन्स असं म्हणता येईल. द प्रायमरी अँड सबस्टन्शियल व्हिक्टिम्स ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स आर विमेन. जनरली
जे कोण ज्यांच्यावर त्रास त्यांना त्रास दिला जातो, त्या विक्टिम्स या बळी पडलेले लोक हे विमेन असतात. डोमेस्टिक व्हायलन्स इन्क्लूड्स फिजिकल अब्यूज, सेक्शुअल अब्यूज, वर्बल अँड इमोशनल अब्यूज अँड इकॉनॉमिक अब्यूज. केसेस ऑफ क्रुएल्टी बाय हजबंड अँड रिलेटिव्स आर गिवन इन द टेबल अबाव. सो रिसेंटली मी एक डेटा बघितला होता आणि इफ आय एम नॉट रॉंग, त्या डेटामध्ये असं लिहिलं होतं की जगातल्या जवळ-जवळ मोर दॅन 40% किंवा ह्या अशा स्त्रियांना त्यांच्या म्हणजे इंटिमेट पार्टनरकडून, बॉयफ्रेंड, हसबंड यांच्याकडून अब्यूजचा सहन करायला लागतो. ज्यांचं लग्न झालं नाहीये त्यांना. लग्न झालेल्या स्त्रियांची संख्या तर ह्याहूनही जास्त होती. सो द पार्लमेंट पास्ड द प्रोटेक्शन ऑफ अ वीमेन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट इन 2005. सो ह्याच्यासाठी, हे थांबवण्यासाठी आपल्या लोकसभेने 2005 साली प्रोटेक्शन ऑफ अ वीमेन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट इन 2005 हा पास केला टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू द वुमन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स. इट इज डिस्कस्ड इन डिटेल इन द नेक्स्ट चॅप्टर. पुढच्या चॅप्टरमध्ये याच्यावरती डिटेल डिस्कशन आहे. ओके, then there is next type of violence, that is harassment of for dowry and dowry death. डावरी याचा अर्थ असतो हुंडा आणि डावरी डेथ याचा अर्थ असतो हुंडाबळी. हॅरॅसमेंट ऑफ अ वुमन, हॅरॅसमेंट याचा अर्थ एखाद्याला त्रास देणं, अत्यंतिक त्रास देणं. म्हणजे असा विचार करा की प्रत्येक गोष्टीत फिजिकली, इमोशनली अब्यूज करणं. हॅरॅसमेंट ऑफ अ वीमेन फॉर अ डावरी इज स्टिल मेजर प्रॉब्लेम इन इंडिया. देर इज फिजिकल अब्यूज, मेंटल टॉर्चर caused to the married woman for a dowry. A large number of dowry deaths are reported every year. Many women are either murdered for a dowry or they are forced to commit suicide. So लग्न झाल्यावर कितीतरी स्त्रियांना हुंड्यासाठी प्रचंड त्रास दिला जातो. सतत त्यांना फोर्स केला जातं. तुम्ही टेबलमध्ये जर नंबर बघितले असतील तर दे आर ह्यूजली इन्क्रीजिंग, राईट? त्यासाठी त्यांचा खून करण्यापर्यंत मजल जाते किंवा याच स्त्रिया त्रासाला कंटाळून जाच इतका होतो की कंटाळून त्या सुसाईड कमिट करतात. ओके, अँड दॅट्स अ व्हेरी व्हेरी काय म्हणू, ह्या सगळ्याचा प्रचंड राग येणारी गोष्ट आहे. ओके, राग येणारी, चीड येणारी आणि हे थांबवण्याची गरज आहे कुठेतरी असं वाटणारी. सो हमने जो भी क्राइम्स देखे हैं अभी तक, यू नीड टू बी वेरी सीरियस एंड वेरी कीन अबाउट इट. कारण ये सब हमारे आसपास हो रहा है. हम कितने भी आंखें बंद कर ले, ये हमारे आसपास हो रहा है. आपको जो ऊपर टेबल दिख रहा है वहां पर नंबर्स दिख रहे हैं और वो नंबर सच वाले हैं. नेशनल क्राइम रिकॉर्ड्स ब्यूरो हर एक क्राइम का रिकॉर्ड रखता है. ओके, और आप देख सकते हो कि कितना घिनौना ये काम चल रहा है, कितना घिनौना आसपास लोग जब अगर ऐसा कर रहे हैं तो हो रहा है. लेकिन इसमें यही हमारी जिम्मेदारी होती है कि अगर हम ऐसा कहीं पर स्पॉट ऑन करें, स्पॉट दिखे, ऑब्जर्व करें, तो हमें ये रोकने के लिए, किसी की मदद करने के लिए कभी भी हिचकिच नहीं करनी चाहिए. We have to help them, and definitely one thing, you be the female, you be the male. आप कोई भी हो, स्त्री पुरुष कोई भी, हमें इस मार्ग पर नहीं चलना है. वी डोंट वॉन्ट टू गो एनी वे नियर दीज काइंड ऑफ व्हायलेशन. आपल्याला कुठेही अशा प्रकारचे व्हायलेशन करायचंच नाही आयुष्यात. तुमच्या लक्षात येत आहे? देन देर इज दिस सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस. जिथे विमेन काम करत असतात तिथे कोणत्या कोणत्या प्रकारचं हे वर्क एन्व्हायरमेंटमध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट होऊ शकते. फर्स्टली फिजिकल कॉन्टॅक्ट अँड ॲडव्हान्सेस. सेकंडली म्हणजे अतिशय न आवडणारे, न रुचणारे स्पर्श. दुसऱ्या बाजूने अ डिमांड ऑर अ रिक्वेस्ट फॉर अ सेक्शुअल फेवर्स, म्हणजे सेक्शुअली ऍक्टिव्हिटी करण्यासाठी, सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी डिमांड करणं, फेवर करणं स्त्रीला आवडत नसताना. थर्डली सेक्शुअल कलर्ड रिमार्क्स. सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स म्हणजे अतिशय, त्याला जेव्हा आपण म्हणतो ना वल्गर बोलणं, चीप बोलणं, तशा प्रकारे. शोईंग पॉर्नोग्राफी,
सो ब्लू फिल्म्स किंवा अतिशय चुकीच्या पद्धतीचं वल्गर मटेरियल जे असतं, तर ते एखाद्याची परवानगी, कन्सेंट हा इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी कन्सेंट या विषयावर येते, पण तरी आपण हे बघूया. एनी अदर अनवेलकम फिजिकल, वर्बल अँड नॉन वर्बल कंडक्ट ऑफ अ सेक्शुअल नेचर. सो अनवेलकम हा शब्द बीइंग अंडरलाइंड. कुठल्याही प्रकारचा फिजिकल, वर्बल म्हणजे शाब्दिक, आणि नॉन वर्बल कंडक्ट म्हणजे न बोलताही फक्त ऍक्शनने दाखवणं, अशा प्रकारचं सेक्शुअल नेचर असलेली गोष्ट करणं जे अनवेलकम आहे, जे नको आहे. द सिच्युएशन्स डिस्कस्ड अबाव हॅव बीन लिगली रिकॉग्नाइज्ड ॲज and women are protected under the law against these violations. However, violations of another kind takes place, leading to further weakness of women. हे आपण काही लिस्ट आउट करू शकतो, पण ह्याच्यापेक्षाही अनेक प्रकारची व्हायलेशन्स आहेत जे मुलींना फेस करायला लागतं, स्त्रियांना फेस करायला लागतं, इव्हन आजकालच्या काळात पुरुषांनाही फेस करायला लागतं. The 3 important areas in such a violation takes place: health, education and employment. म्हणजे 3 महत्वाच्या एरियांमध्ये अशा प्रकारची व्हायलेशन होऊ शकतात. कोणती आहेत ती? हेल्थ, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट. ओके. पण त्याआधी मला तुम्हाला याविषयी विचारायचंय म्हणून मी माझं शेअरिंग बंद करते. प्लीज ओपन युअर माइक जेव्हा मी विचारते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डिस्कशन. सो डू यू नो द मिनिंग ऑफ कन्सेंट? शब्द काय बघा. तुम्हाला कन्सेंट याचा अर्थ माहितीये का? किसी की इजाजत लेना. येस, इजाजत लेना. आणि कुणाला ह्याच्याविषयी काही माहितीये का? लक्षात ठेवा. ओके. कितीदा तरी फिल्म मध्ये आपण बघितलंय. ओके. काय बघतो आपण फिल्म मध्ये? हसी तो फसी. याचा अर्थ काय असतो? एखादी मुलगी नुसती हसली तर ती फसली, मुलगाही त्या बाबतीत. आता तिला सगळंच चालणार आहे, बरोबर? कितीतरी प्रकारच्या आपण असं म्हणू की कितीतरी प्रकारच्या अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टी, पिक्चर्स की ज्यात दाखवल्या की मुलगी ऐकत नाहीये हिरो. खूपशा तुम्ही बॉलिवूड फिल्म्स बघितल्या असतील, साऊथ इंडियन मूव्हीज बघितल्या असतील, की तो डायरेक्ट तिच्या समोर जातो, तिच्याशी काहीतरी चुकीच्या प्रकारची ऍडव्हान्सेस करतो. म्हणजे तो सांगतो की मीच सगळ्यात भारी आहे, मला तू आवडलीस, माझ्याशी लग्न कर, किंवा अशा प्रकारचा कुठच्याही प्रकारचा. आय एम नॉट गोइंग इन टू डिटेल्स. ओके. ती नाही नाही म्हणत असताना आपल्याला कितीदा तरी जुन्या प्रकारच्या फिल्म्समध्ये असं दिसून येतं, किंवा काही नव्याही, की तो मुलगा शर्ट काढतोय, फिरवतोय, तिचा हात पकडतोय, तिला परत ये म्हणून सांगतोय. कुठच्याही प्रकारची गाणी बघा. ही तुम्ही अशी फिल्म्स बघितल्यात की नाही बघितल्यात? सांगा मला. आपल्या बॉलिवूडच्या फिल्म्स. हॅव यू सीन इट? येस, आपण बघितल्यात. पण नॉर्मल लाईफमध्ये हे अत्यंत चुकीचं आणि अत्यंत घिनोन आहे. देर इज दिस थिंग कॉल्ड कन्सेंट, वर्बल कन्सेंट म्हणजे शाब्दिक होकार. जोपर्यंत कुठल्याही स्त्री घ्या, पुरुष घ्या, कुणीही कुठल्याही प्रकारच्या इंटिमेट ऍक्टिव्हिटीजना, सेक्शुअल ऍक्टिव्हिटीजना, किंवा कुठल्याही प्रकारच्या ज्या 2 माणसं इन्व्हॉल्व असतात त्यांच्यात वर्बल कन्सेंट नाहीये, हो किंवा नाही, तोपर्यंत अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे संबंध जोडणं हा गुन्हा आहे आणि हे एथिकली आणि मॉरलही चुकीचं आहे. तेव्हा सगळ्या मुलींनी, सगळ्या मुलांनी हे लक्षात ठेवा की कन्सेंट याला खूप जास्त व्हॅल्यू आहे. अनवेलकम असं म्हणतो, याचा अर्थ नॉन कन्सेंटेड ऍक्टिव्हिटी आहे. असा विचार करा, तुम्ही साधं जेव्हा ऑनलाईन पेमेंट करता, बरोबर? तर ते ऑनलाईन पेमेंट करताना तुम्हाला काय काय करायला लागतं? तुम्ही म्हणता पे, त्यानंतर पुढे काय येतं? अमाउंट. करेक्ट. ते विचारतात तुम्हाला अलाउ करायचं की नाही, बरोबर? त्यानंतर तुम्हाला काहीतरी तुमचा पिन नंबर घालायला लागतो, बरोबर आहे ना?
मग आता असा विचार करा, की जर तुम्हाला साधं पेमेंट करायला अगदी कितीही छोटं, कितीही मोठं असू देत, पिन नंबर तो विचारतो नक्की अलाउ करू का नाही, हो की नाही? किंवा जर एखादी फाईल तुम्ही डिलीट करत असाल फोनमधली, तर तुम्ही साधं डिलीटचं बटन दाबल्यावर लगेच डिलीट होते का रे ती? नो मॅम. नाही. मग काय नो येतं? मॅम. ते तुम्हाला विचारतात, शुड वी डिलीट इट? राइट? आपण हे डिलीट करायचं का? आणि मग तुम्हाला परत प्रेस करायला लागतं. मग मित्रांनो, ह्या तर गोष्टी आपल्या फोनवरनं, लॅपटॉपवरनं अशा होतायत की नाही? तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट इतक्या इंटिमेट लेव्हलवर, इतक्या काहीतरी महत्त्वाचं तुमच्या लाईफमधला टप्पा असताना जेव्हा करायच्या असतात, तेव्हा त्याच्यासाठी डबल होकार नको का? सो दॅट इज कन्सेंट. तुमच्याकडे समोरच्या व्यक्तीचा आणि स्वतःचा होकार असणं गरजेचं आहे. कुणीही तुम्हाला याच्यासाठी प्रेशराईज करू शकत नाही आणि हे केलंच नाही पाहिजे. जसं इतर कोणी तुम्हाला प्रेशराईज करू शकत नाही, तसं तुम्हीही कुणालाही प्रेशराईज करता कामा नये आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आयुष्यात तुम्ही कदाचित खूप मोठे ऑफिसर व्हाल, नाही व्हाल. तुम्हाला खूप मोठा पगार मिळेल, नाही मिळेल. तुम्ही शहरात राहणार आहात, तुम्ही गावात राहणार आहात, तुम्ही देशात, परदेशात, कुठंही जगात राहा. पण माणूस म्हणून राहा. कारण आपल्याला जो मेंदू डेव्हलप झालाय, तो प्राण्यांपेक्षा वेगळा डेव्हलप झालाय आणि म्हणून आपण प्राण्यांसारखं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्यात कन्सेंट नसतो, पण आपल्यात कन्सेंट असतो. प्रत्येकाला हो किंवा नाही म्हणण्याचा तितकाच समान अधिकार आहे. तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का रे? Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. व्हेरी गुड. देन लक्षात ठेवा नेहमी पुढच्या आयुष्यामध्ये कंडक्ट करताना तुम्ही आत्ता कितीही लेक्चर ऐका, न ऐका, पण ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात लाईफमध्ये. ओके? सो मूव्हिंग ऑन, आपण बघूया की स्त्रीच्या बाबतीत अत्याचार होताना हेल्थ रिलेटेड तिचं कसं डेप्रिवेशन होऊ शकतं, म्हणजे तिला कसा त्रास होऊ शकतो. सो ॲज कम्पेअर्ड टू मेन, विमेन्स हेल्थ इज मोर निग्लेक्टेड बाय सोसायटी अँड स्टेट. तुम्ही एक साधं उदाहरण बघा. जनरली पूर्वीच्या सिनेमांमध्ये वगैरे पण कसं दाखवलं जायचं, की ती जी स्त्री आहे, तिने जेवण बनवलंय, तिने पंगत वाढली आहे किंवा पुरुषाला आधी वाढलंय आणि ती त्याच्याकडे बघतेय, त्याला हवं ते काय ते वाढतीये आणि मग कसं झालंय, छान झालंय. जर समजा छान झालं नसेल, तर तो ताटली भिरकावून देणार. मग छान झालं असेल तर कौतुक करणार आणि आणि त्यानंतर तो कितीही खाणार. तो म्हणजे त्याच्याबरोबर असलेले सगळे पुरुष आणि नंतर जे काही उरलं-सुरलं असेल, ते घरची स्त्री खाणार. हे तुम्ही बघितलंय का? मी तर बऱ्याच फिल्ममध्ये असं किंवा फिल्म सीरीजमध्ये असं बघितलंय. तुम्ही बघितलंय का? येस मॅम. हं. आणि Yes, ma'am. आणि असाच विचार करा, की तिला इतका कमी दर्जा दिला जातो ना या बाबतीतला स्त्रीला, की तुम्ही याबद्दल काहीच करू शकत नाही ओव्हरऑल. आणि म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे, की तिची हेल्थ निग्लेक्ट न होणं. कारण तिची जर हेल्थ असेल, तर अख्ख्या कुटुंबाची हेल्थ मेंटेन होते. सो हे विसरू नका. आणि कशाप्रकारे हेल्थ निग्लेक्ट होते ते जनरली असं होतं, की मला काही नाही झालंय, मी ठीक आहे, बरी होईन हां. जरा 2 मिनिटं म्हणजे थोडा वेळ आराम केला की होईन. हा जो प्रकार आहे ना, हा विमेनच्या बाबतीत खूप जास्त होतो. तिच्या हेल्थकडे म्हणून निग्लेक्ट होतं. ओके. याच्या पुढे जे एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट विषयी आहे, ते आपण उद्याला डिस्कस करूया. उद्याला ते डिस्कस करून मी तुम्हाला परवाच सांगितलंय. हे मी तुम्हाला ऑलरेडी मटेरियल पाठवलंय. NCW, दॅट इज नॅशनल कमिशन फॉर विमेन. हे तुमचं तुम्ही करायचंय आणि तुम्हाला काही शंका असेल तर मला विचारायचंय. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर आपण चिल्ड्रनच्या कॉन्स्टिट्यूशनल लीगल राईट्सकडे जाणार आहोत. विमेनचे क्रॉस करून. का मी आत्ता हे स्टॉप करतेय शेअरिंग? कारण आपल्याला रिसर्च पेपरबद्दल बोलायचं आहे. सो ॲटलीस्ट तुम्ही तुमच्या ग्रुपवरती, कारण तुम्ही जॉइन झालात म्हणजे तुमच्या ग्रुपवरच मीटिंगची लिंक होती. तुम्ही ते रिसर्च पेपर PDF पडल्याचं तरी बघितलं असेल तुमच्या ग्रुपवर? Yes, ma'am. येस मॅम. गुड. येस मॅम. सो आता तुमची जबाबदारी काय आहे या वीकेंडमध्ये? तुम्हाला ते सगळे पेपर उघडून बघायचे. त्यातली भाषा बघायची. तुम्हाला हे बघायचंय की त्यात काय-काय वापरलंय. रिसर्च पेपरचे खूप वेगळे प्रकार असतात आणि मला जर शक्य झालं, तर मी उद्याला अशी एक छोटी व्हिडिओ किंवा छोटं लेक्चर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला चालणार असेल, तर मी तुम्हाला उद्याला एक्स्ट्रा क्लाससारखं
थोडा वेळ लाईक 15-20 मिनिटं जॉईन सुद्धा करून घेईन. तुम्ही मला सांगा तुम्हाला जमणार आहे की नाही. इट्स नॉट कंपल्सरी, कारण उद्या रविवार आहे तर मी असं आत्ता नाही म्हणू शकत की तुम्ही जॉईन व्हाच. पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन ज्याच्यात रिसर्च पेपरच्या काय काय स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगू शकेन. रिसर्च पेपर बनवताना आपल्याला काही मेजर कंटेंट बघायला लागतात. ओके, ज्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं म्हणण्यापेक्षा रादर तुम्हाला माहिती घ्यायची. ओके, मग कोणत्या कोणत्या प्रकारचे हे कंटेंट असतात, तर सिम्पली सेईंग पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला रिसर्च पेपर तयार करताना पहिल्यांदा त्याची 3 फॉर्मॅटमध्ये जायला लागतं. फॉर्मॅट म्हणजे 3 प्रकारच्या फ्लोमध्ये. कोणत्या प्रकारचा फ्लो असतो हा? लेट मी शो यू. ओके, सो पहिल्यांदा तुम्हाला जनरल लेव्हलवरती बोलायचं असतं रिसर्च पेपरमध्ये. ओके, ही जनरल लेव्हल काय असते, तर तुम्ही सांगता की इंट्रोडक्शन, त्या विषयाची माहिती, नंतर त्या विषयाचा पर्पज, ते का गरजेचं आहे. ओके, त्यानंतर तुमचा जो फ्लो असतो तो स्पेसिफिक कडे जातो. हे तुम्हाला शक्य असेल तर लिहून घ्या बरं का, कारण अतिशय काय म्हणतात ते या प्रकारचं तुम्हाला रिसर्च पेपर विषयी फार माहिती नाहीये आणि म्हणून मी रोज सेशन मध्ये थोड्या थोड्या प्रकारे ती देते. सो तुम्ही स्पेसिफिक फ्लो कडे जाता. म्हणजे आता तुम्ही जो टॉपिक निवडलाय त्याचा डेटा, त्या डेटावर तुम्ही कसं काम करणार आहात, त्या डेटाबद्दल किंवा तुम्ही जो टॉपिक निवडलाय त्याविषयी पूर्वीचे रिसर्च स्कॉलर ज्यांनी रिसर्च पेपर केलाय ते लोक काय म्हणलेत याच्याविषयी तुम्ही बोलता, याच्याविषयी तुम्ही माहिती घेता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही जनरल लेव्हलला येता, ज्यात तुमच्या डेटावरनं जी ऑब्झर्वेशन मिळाली असतील ती ऑब्झर्वेशन इन्क्लूड करून तुम्ही कन्क्ल्युजन सांगता तुमच्या विषयाचं, की या सेक्टरमध्ये तुमचा विषय जो आहे त्यात काय झालं पाहिजे. ओके, तुम्हाला जो एक कॉलेज रिसर्च पेपर फॉर कॉलेज नावाची जी PDF पाठवली आहे, आय वुड से पहिल्यांदा ती ओपन केली तरी चालेल, कारण त्या प्रकारच्या PDF मध्ये अत्यंत सोप्या प्रकारे तुम्ही कशी सुरुवात करू शकता याविषयी सांगितलेलं आहे. रिसर्च मध्ये जनरल लेव्हलवरती तुम्हाला काही गोष्टी इन्क्लूड कराव्याच लागतात. कोणत्या गोष्टी असतात ज्या कंपल्सरी असतात त्या तुम्ही लिहून घेताय का हे? Yes, ma'am. गुड. Yes, ma'am. सो कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात? सो पहिली गोष्ट इंट्रोडक्शन. तुम्हाला दिसत नसणार आहे, एक सेकंड. सॉरी, ते असं होतं जनरल, स्पेसिफिक आणि मग जनरल, आणि मग त्याच्यानंतर कोणत्या गोष्टी इन्क्लूड करायच्या असतात हे सांगताना मी तुम्हाला असं सांगते. पहिली गोष्ट तुम्हाला इंट्रोडक्शन असते. रिसर्च पेपरमध्ये याच्या आधी एक ऍब्स्ट्रॅक्ट नावाचा भाग येतो, तो मी तुम्हाला सांगणार आहे, पण तो आत्ता गरजेचा नाही या क्षणी. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पेपरच्या मेन भागात पेपरचं स्ट्रक्चर करताना इंट्रोडक्शन द्यायची असते, तुमच्या विषयाबद्दलची जनरल माहिती. ओके, त्याच्यानंतरचा दुसरा भाग असतो तो म्हणजे तुमच्या विषयाचा ऑब्जेक्टिव्ह. हा रिसर्च पेपर तुम्ही का पण घेतला पाहिजे. ओके, पण ऑब्जेक्टिव्ह हा क्रम नाहीये. ओके, मी तुम्हाला क्रम पाठवेन कशा प्रकारचा क्रम करायचा असतो ते, पण तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की रिसर्च पेपरमध्ये काय काय असलं पाहिजे, तो ऑब्जेक्टिव्ह. पण मी नक्की कशावर रिसर्च करणार आहे, माझी ऑब्जेक्टिव्ह काय असली पाहिजेत हे जर मला सांगायचं असेल तर ऑब्व्हियसली मला त्याच्यासाठी इतर लोकांनी त्यात काय काय केलंय हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून लेट्स से मी ह्याला 3 नंबर देते. ओके, याच्या आधी 2 नंबर जो येतो ना तो असतो लिटरेचर रिव्ह्यू. ओके, लिटरेचर रिव्ह्यू. तुम्हाला राहील लक्षात हा शब्द का मी पूर्ण लिहू? खूप वेळ जातो माहितीये का असं लिहिण्यात. ओके, लिटरेचर सी किती वेळ जातोय. लिटरेचर रिव्ह्यू लक्षात ठेवा. ओके तुम्ही आता. सो लिटरेचर रिव्ह्यू ह्याचा अर्थ काय असतो की तुम्ही कोणत्या प्रकारे मागच्या लोकांनी काय पेपर लिहिलेत, काय पेपरमध्ये सांगितलंय. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा हे पेपर उघडाल तेव्हा तुम्हाला असं काहीतरी दिसेल,
भरपूर काय 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 लिहिलंय आणि त्याच्यासमोर कंसात एखादं नाव आहे, समजा जॉन. ओके, आणि जॉन 2003. याचा अर्थ असतो कोणीतरी रिसर्च स्कॉलर जॉन याने 2003 मध्ये हा पेपर पब्लिश केलाय आणि त्याच्या पेपरमधनं मी काय समराईज केलंय. आता अर्थातच तुम्हाला अख्खाच्या अख्खा पेपर काय म्हणतात तसा त्याचा लिहायचा नसतो, तर त्याच्या पेपर मधल्या 2 ते 3 समराईज केलेल्या लाईन लिहायच्या असतात आणि असे पुष्कळ सारे पेपर वाचायचे असतात. आपण किती वाचणार आहोत, आपल्या प्रोजेक्टसाठी किती गरजेचं आहे हे मी तुम्हाला थोड्या काळात सांगेन, पुढच्या काही दिवसात. ओके, पण याला म्हणतात लिटरेचर रिव्ह्यू. वेगवेगळ्या रिसर्च स्कॉलरचे पेपर वाचून आपल्या विषयावरचे त्याची समरी बनवणं. ओके, मग त्याच्यातून आपल्याला कळतं की ओके, लोकांनी इतका अभ्यास केलाय, आता मी काय अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यावरनं ठरतं आपलं रिसर्चचं ऑब्जेक्टिव्ह. ओके, यातून पुढे निर्माण होतं ते म्हणजे हायपोथिसिस किंवा रिसर्च क्वेश्चन. राहील लक्षात शब्द? जरा म्हणून बघा बरं हे शब्द कसं वाटतात. हायपोथेसिस म्हणा बरं सगळ्यांनी. हायपोथेसिस याचा अर्थ असा असतो की मी एक स्टेटमेंट करते की रुजुता ही अत्यंत आळशी मुलगी आहे. ओके, सो हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट मला आयदर वे प्रूव्ह करायचं असतं किंवा डिस्प्रूव्ह करायचं असतं. आणि मग ते करण्यासाठी आपण काय काम करणार आहोत हे आपल्याला दाखवायला लागतं. सो दॅट इज हायपोथिसिस और रिसर्च क्वेश्चन और रिसर्च गॅप. हायपोथिसिस किंवा रिसर्च क्वेश्चन यात असं म्हटलं जातं की कशा प्रकारचं काम गरजेचं आहे. रिसर्च क्वेश्चन आपल्याला काय विचारतोय, कशाचं उत्तर द्यायचंय आपल्याला आपल्या रिसर्च मधनं, आणि रिसर्च गॅप म्हणजे आपण जे लिटरेचर रिव्ह्यू काढला त्यातून आपल्याला असं समजून आलं की लोकांनी खूप सारं काम केलंय, पण माझ्या मनात जे आहे त्याच्यावर काम करायला गरजेचं आहे या लिटरेचर रिव्ह्यू मधनं, आणि ते मी करणार आहे. सो दॅट इज हायपोथेसिस किंवा रिसर्च क्वेश्चन किंवा रिसर्च गॅप. आपलं लेक्चर आज संपणार आहे इथे. याच्या पुढून मी उद्याला पुढच्या वेळी सुरुवात करीन आणि मी तुम्हाला उद्या लिंक पाठवेन. जर मी व्हिडिओ करणार असेल तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके, सो टिल देन वी विल सी इच अदर आयदर वे मंडे और टुमारो. आज आपण हे तुम्ही लिहून घ्या नीट. आणि आता आपल्याला वेळ नाही मिळणार नंबर टाकायला, सो तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओ खाली तुमची नाव आणि नंबर टाका. ओके, इथे टाकलेत तरी चालेल, पण 1 मिनिटात मीटिंग थांबणार आहे. सो बाय देन तुम्ही लिहून घ्या हे जितकं शक्य आहे तितकं. आणि ते सगळे पेपर्स नीट वाचा, नीट उघडून बघा आणि युट्यूबवर बघतच राहा. मी तुम्हाला एक मोठी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, अर्ध्या तासाची आहे, पण हिंदीमध्ये अतिशय सोप्या भाषेत रिसर्च पेपर काय असतो ते सांगितलंय. सो